Good morning, all of you. In last lecture, that is, we have studied De Morgan's theorem. That is De Morgan's theorem, first theorem and second theorem. First theorem that we verified. First theorem was that is A into B bar is equal to A bar plus B bar. तर आपण ट्रूथ टेबलने काय केलेलं तर व्हेरीफाय केलेला डी मॉर्गन्स थेरम. तर याच्यामध्ये डी मॉर्गन्स थेरम मध्ये इनपुट जे आहे ए बी इनपुट, तर दोन इनपुट असणारे. ए इंटू बी मीन्स मल्टिप्लिकेशन करणारे आणि बार मीन्स काय त्याचा कॉम्प्लिमेंट घेणारे. तर 0 इंटू 0 0, झिरोचा बार काय असणार आहे 1 असणार आहे. सेम 0 इंटू 1 0, त्याचा बार 1, 1 इंटू 0 0, त्याचा बार 1. देन नेक्स्ट 1 इंटू 1 मीन्स 1, 1चा बार काय केलेला आहे 0 रिप्रेझेंट केलेला आहे. दॅट इज युअर LHS साईड ए इंटू बी बार. नंतर RHS साईडला काय आहे तुमचं ए बार प्लस बी बार. तर त्याच्यानुसार इथं ए बी नोट केलेलं आहे 0 0 0 1 1 0 1 1. 4 कंडिशन ज्या आहेत त्या रिप्रेझेंट केलेल्या आहेत. देन नेक्स्ट ए बार प्लस बी बार. तर ए बार काय असणार आहे 0चा बार काय असणार आहे 1, बीचा बार काय असणार आहे 1, 1 प्लस 1 काय येणार आहे 1 आउटपुट येणार आहे. नंतर इथं 0चा बार 1 असणार आहे, 1चा बार काय असणार आहे 0 असणार आहे. 1 प्लस 0 1. नंतर इथं 1चा बार 0, 0चा बार 1, दॅट इज 0 प्लस 1 1. आणि नेक्स्ट कंडिशन इज 1 1 आहे. तर एचा बार काय असणार आहे इथं 0 असणार आहे, बीचा बार इथं काय असणार आहे 0 असणार आहे. 0 प्लस 0 तुमचा आउटपुट काय येणार आहे 0 येणार. तर LHS साईड जे आहे दॅट इज इक्वल टू RHS. दॅट इज फर्स्ट थेरम इज व्हेरीफाईड. सेम आपण सेकंड थेरम जो आहे तो व्हेरीफाय केलेला. तर ए प्लस बी बार इज इक्वल टू ए बार इंटू बी बारने काय केलेला व्हेरीफाय केलेला. सेम ट्रूथ टेबलने आपण काय केलेला थेरम जो आहे व्हेरीफाय केलेला. एक्झाम्पल जे आहे ते तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. काही एक्झाम्पल आपण सॉल्व्ह केले होते हे स्टार्टिंगचे. नंतर नेक्स्ट एक्झाम्पल जे आहे सपोज एक्झाम्पल काय दिलेलं आहे तुम्हाला, तुम्ही नोटबुक मध्ये एक्झाम्पल नोट करा आणि तुम्ही सॉल्व्ह करा म्हणजे लक्षात येईल. तर याच्यामध्ये एक्झाम्पल काय दिलेलं आहे तुम्हाला इथं ए प्लस सी ब्रॅकेट मध्ये AD प्लस ए बार इन प्लस प्लस सी दिलेला आहे. तर आपण काय करणार आहे या ब्रॅकेटने मल्टिप्लाय करणार आहे. किंवा इथं मी सोल्युशन जे आहे ते दिलेलं आहे, तुम्ही एक्झाम्पल नोटबुक मध्ये नोट करा आणि त्याच्यानुसार फक्त सिम्प्लिफिकेशन करा. तर मी सिम्प्लिफिकेशन करताना काय केलेलं आहे, तुम्ही सिम्प्लिफिकेशन करताना काय ह्या ब्रॅकेटने ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करू शकता. किंवा मी काय सिम्प्लिफिकेशन केलेलं आहे ते मी एक्सप्लेन करते इथं. तर आहे असं ॲज इट इज एक्झाम्पल नोट केलेलं आहे ए प्लस सी इन ब्रॅकेट ए बी प्लस ए डी बार प्लस ए सी प्लस सी. देन नेक्स्ट स्टेपमध्ये काय केलेलं आहे ए प्लस सी ॲज इट इज नोट केलेलं आहे. देन नेक्स्ट स्टेपमध्ये काय केलेलं आहे ए डी प्लस ए डी बारमध्ये कॉमन फॅक्टर काय काढलेला आहे मी ए जो आहे तो कॉमन फॅक्टर बाहेर काढलेला आहे. ब्रॅकेटमध्ये डी प्लस डी बार नोट केलेलं आहे. परत ए सी प्लस सी. तर डी प्लस डी बार. तर रूल एकदा दाखवते की रूलमध्ये की सपोज ए प्लस ए बार असेल की आपण ए प्लस ए बार असेल तर आता दॅट इज इक्वल टू काय असतं 1 असतं. ए प्लस ए बार इज नथिंग बट वॉट 1. तर इथं आपल्या एक्झाम्पलमध्ये काय आलेलं आहे डी प्लस डी बार आलेलं आहे. तर डी प्लस डी बार इज नथिंग बट आपण काय करणार आहे 1 नोट करणार आहे. तर इथं ए प्लस सी ए इंटू ब्रॅकेटमध्ये 1 ए इंटू 1 दॅट इज ए प्लस सी जो आहे तो रिप्रेझेंट केलेला आहे. तरी नेक्स्ट स्टेपमध्ये काय केलेलं आहे तर एने काय केलेलं आहे या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलेले. देन ए प्लस ए सी. तर इथं तुमची टर्म काय येत असेल ए प्लस ए सी. तर ए प्लस ए सी इज नथिंग बट की तुम्हाला रूल एकदा परत दाखवते. हा रूल जो आहे ए प्लस ए बी. ए प्लस ए बी मीन्स काय आपण काय करतो ए रिप्रेझेंट करतो.
तर या इक्वेशन मध्ये काय येणार आहे इथं तुमचं ए इंटू ए इंटू 1 येणार आहे प्लस ए सी प्लस सी. तर ए प्लस ए सी इज नथिंग बट काय इथं फक्त ए रिप्रेझेंट केलेला आहे आणि प्लस सी ॲज इट इज नोट केलेला आहे. देन नेक्स्ट काय केलेलं आहे या ए ने काय केलेलं आहे ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलेलं आहे दॅट इज ए इंटू ए प्लस ए सी प्लस सी. तर ए इंटू ए दॅट इज नथिंग बट आपण सिंगल टाइम ए नोट करणार आहे. देन ए सी प्लस सी सेम ॲज की ए प्लस ए सी किंवा सी प्लस ए सी दॅट इज नथिंग बट आपण ओनली वन टाइम काय करणार आहे ती टर्म जी आहे ती नोट करणार आहे दॅट इज सी ने रिप्रेझेंट केलेली आहे. दॅट इज ए प्लस ए सी तुमचं काय असणार आहे तर सिम्प्लिफिकेशन केलेला आन्सर असणार आहे. सेम तुम्हाला एक्झाम्पल जे आहे सगळे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे आहेत. आता तुम्ही हे एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करा आणि तुमचा आन्सर येतंय का नाही ते व्हेरीफाय करून बघा की एक्झाम्पल काय दिलेलं आहे ए प्लस बी फर्स्ट ब्रॅकेटमध्ये, सेकंड ब्रॅकेटमध्ये काय दिलेलं आहे ए प्लस सी इज इक्वल टू ए प्लस बी सी. तर एल एच एस साईड जे आहे दॅट इज इक्वल टू आर एच एस साईड तुम्हाला काय करायची आहे प्रूव्ह करायची आहे. तर प्रूव्ह करताना काय करणार आहे की एल एच एस साईड घ्या. एल एच एस साईड काय आहे ए प्लस बी इंटू ब्रॅकेटमध्ये ए प्लस सी. तर या फर्स्ट ब्रॅकेटने काय करा सेकंड ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा. तर लॉज जे आहे तर लॉज नुसार टर्म्स ज्या आहेत त्या रिप्रेझेंट करा आणि आन्सर जे आहे दॅट इज इक्वल टू आर एच एस साईड जी आहे ती फाइंड आउट करा. तर तुम्ही सॉल्व्ह करून बघा. हे मी एक्सप्लेन करतेच काय सॉल्व्ह केलेलं आहे पण तुम्ही सॉल्व्ह करा. या ब्रॅकेटने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा. ए इंटू ए मीन्स काय तुम्ही सिंगल टाइम ए रिप्रेझेंट करणार आहे ए सी प्लस ए बी प्लस बी सी. इथं तुमचा काय बी कॉमन निघेल किंवा सॉल्व करा तुम्ही स्टेप बाय आणि चॅट बॉक्समध्ये शेअर करा आन्सर. तुमची एल एच एस साईड जी आहे दॅट इज इक्वल टू आर एच एस साईड तुम्हाला मिळतीये का नाही. एक्झाम्पल तुम्ही सॉल्व करा. सगळे तुम्हाला सॉल्व करायचे. मी सॉल्व केलेला आन्सर पण शेअर केलेलं आहे. फक्त तुम्ही सॉल्व करा म्हणजे लक्षात येईल. फक्त सिम्प्लिफिकेशन करायचंय तुमच्या ह्याने. तुम्ही जसं सिम्प्लिफिकेशन करणार आहे त्यानुसार आन्सर जे आहे ते तुम्हाला करेक्ट आन्सर मिळणार आहे. फक्त सिम्प्लिफिकेशन स्टेपमध्ये रूल्स जे आहे ते रूल्स लक्षात ठेवून सिम्प्लिफिकेशन करायचं. सगळे एक्झाम्पल मोस्टली रूलवरतीच आपल्याला सॉल्व्ह करायचे. त्याच्यामुळे रूल थोडे स्टडी करा म्हणजे एक्झाम्पल सॉल्व्ह करताना लक्षात येईल. 4 मार्क्ससाठी एक एक्झाम्पल जे आहे क्वेश्चन पेपरमध्ये तुम्हाला विचारलेलं असतं याच्यावरती. सिम्प्लिफिकेशन करा. मी आन्सर जे आहे ते शेअर केलेलं आहे. सिम्पल फक्त ब्रॅकेटने ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा. रूल जे आहेत ए इंटू ए मोस्टली प्रत्येक एक्झाम्पलमध्ये ए इंटू ए किंवा बी इंटू बी जो काय अल्फाबेट असेल तर त्याच्यानुसार रूलनुसार सॉल्व करा. सॉल्व करून बघा तुम्ही. 2 मिनिट वेळ देते. एल एच एस साईड इज इक्वल टू आर एच एस साईड येते का नाही. तर या एक्झाम्पलमध्ये काय केलेलं आहे ए प्लस बी ब्रॅकेटने काय केलेलं आहे सेकंड ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलेलं आहे दॅट इज ए इंटू ए इंटू सी प्लस बी इंटू ए मीन्स ए बी रिटर्न केलेलं आहे इथं प्लस बी इंटू सी. देन नेक्स्ट स्टेपमध्ये काय ए इंटू ए मीन्स काय की आपण ए सिंगल टाइम नोट करतो प्लस ए सी ॲज इट इज प्लस ए बी ॲज इट इज प्लस बी सी ॲज इट इज. नंतर नेक्स्ट टर्ममध्ये काय केलेलं आहे नेक्स्ट स्टेपमध्ये ए प्लस ए सीमध्ये काय केलेलं आहे ए कॉमन फॅक्टर काढलेला आहे. ब्रॅकेटमध्ये तुमचं काय राहणार आहे 1 प्लस सी प्लस ए बी प्लस बी सी. तर 1 प्लस सी किंवा ए प्लस 1 आपण रूल स्टडी केलेला दॅट इज इक्वल टू 1. तर इथं ए इंटू 1 प्लस ए बी ॲज इट इज प्लस बी सी ॲज इट इज. नंतर नेक्स्ट स्टेपमध्ये काय केलेलं आहे ए कॉमन काढलेला आहे ए प्लस ए बी मध्ये ब्रॅकेटमध्ये 1 प्लस बी सी. तर ए 1 प्लस बी मीन्स काय 1 सेम रूल दॅट इज 1 प्लस बी सी ए प्लस बी सी. तर इथं तुमचं आर एच एस साईड काय आहे ए प्लस बी सी. तर त्याच्यानुसार काय काय आन्सर तुमचं इथं ए प्लस बी सी जे आहे ते तुम्हाला इथं फाइंड आउट झालेलं आहे. तर एक्झाम्पल लक्षात आलंय.
सिंपल एक्झाम्पल आहे, फक्त सिम्प्लिफिकेशन आणि रूल्स जे आहे रूलनुसार फॉलो करायचं. हे एक्झाम्पल लक्षात आले. नंतर बाकीचे दोन तुम्ही सॉल्व करा. फर्स्ट हे एक्झाम्पल लक्षात आलं. लक्षात आलं ना एक्झाम्पल? बाकीचे सगळे तुम्ही सॉल्व करा, फक्त मी स्टेप्स सांगते. आता नेक्स्ट एक्झाम्पल काय दिलेलं आहे इथं शेअर केलेलं आहे स्क्रीनवरती, की सपोज ए बार प्लस ए बी प्लस ए सी बार प्लस ए बी बार सी. सिम्प्लिफिकेशन करा फक्त तुम्ही. ए बार प्लस ए बी प्लस ए सी बार कॉमन काढलेला आहे, ब्रॅकेटमध्ये 1 प्लस बी बार. तर 1 प्लस बी बार इज नथिंग बट 1. तर ए बार प्लस ए बी प्लस ए सी बार इंटू 1 ॲज इट इज नोट केलेलं आहे. नंतर ए बार प्लस ए कॉमन काढलेला आहे, नेक्स्ट याच्यामध्ये बी प्लस सी बार, ए बार प्लस ए ब्रॅकेटमध्ये घेतलेलं आहे इंटू ए बार प्लस बी प्लस सी बार. सिम्प्लिफिकेशन तुम्ही करा, तुमच्या याने सिम्प्लिफिकेशन करून फाइंड आउट करा, की दोन एक्झाम्पल जे आहे ते मी शेअर केलेले स्क्रीनवरती. एक्झाम्पल जे आहे, दोन एक्झाम्पल स्क्रीनवरती शेअर केलेले आहेत. तुम्ही हे एक्झाम्पल इथं या स्टेप पर्यंत जरी सॉल्व केलं तरी चालेल. नेक्स्ट स्टेपला मी फक्त काय केलेलं आहे, अजून जास्त डीप मध्ये सिम्प्लिफिकेशन केलेलं आहे. इथपर्यंत जर तुम्ही सॉल्व केलं हे एक्झाम्पल तरी करेक्ट आन्सर असणार आहे. हे सिम्प्लिफिकेशन जे आहे, रूल जे आहे ते रूल अप्लाय करून केलेलं आहे. ए बार प्लस ए इन ब्रॅकेट बी प्लस सी बार एवढं जरी आन्सर फाइंड आउट केलं तरी तुम्हाला करेक्ट आन्सर जे आहे ते असणार आहे तुमचं. सेकंड एक्झाम्पलमध्ये सेम ए बी बार प्लस ए बार सी बार प्लस बी सी बार प्लस ए सी बार कॉमन फॅक्टर काय निघतोय ते बघायचं. त्याच्यानुसार फक्त सिम्प्लिफिकेशन करा, रूल अप्लाय करा आणि सॉल्व करा. एक्झाम्पल तुम्ही नोटबुकमध्ये नोट करा, सिम्प्लिफिकेशन करा. फक्त कॉमन फॅक्टर काय निघतोय ते फाइंड आउट करायचंय. आणि रूलनुसार जर 1 प्लस सी असेल तर आपण काय 1 किंवा 1 प्लस ए प्लस 1 असेल किंवा ए इंटू ए असेल तर ए रिप्रेझेंट करणार. सिंपल लॉज जे आहे ते फॉलो करायचे आणि त्याच्यानुसार सिम्प्लिफिकेशन जे आहे ते नोट करायचं. फक्त सिम्प्लिफिकेशन जे आहे ते तुम्हाला करायचंय. तर याच्यामध्ये हे दोन एक्झाम्पल सॉल्व करून बघा, नंतर पुढचे एक्झाम्पल शेअर करते. या एक्झाम्पल मध्ये काय केलेलं आहे, या स्टेप मध्ये देन नेक्स्ट एक्झाम्पल जे आहे ते मी स्क्रीनवरती शेअर केलेलं आहे. ए बी सी प्लस ए बार बी प्लस ए बी सी बार. तर याच्यामध्ये मी काय केलेलं आहे, बी जो आहे तो याच्यामध्ये सगळ्यांमध्ये बी काय कॉमन आहे, बी कॉमन काढलेला आहे. ब्रॅकेटमध्ये काय राहिलं तुमचं ए सी प्लस ए बार प्लस ए सी बार. नंतर ए सी इज नथिंग बट काय नोट केलेलं आहे इथं, सी प्लस सी बार इज नथिंग बट आपण काय तर इथं ए जो आहे या इक्वेशन मध्ये या ही टर्म ए सी प्लस ए सी बार मध्ये काय केलेलं आहे, ए कॉमन काढलेला आहे. ब्रॅकेटमध्ये सी प्लस सी बार प्लस हा ए बार जो आहे ॲज इट इज नोट केलेला आहे. नंतर सी प्लस सी बार मीन्स काय 1 नोट करतो, तर ए इंटू 1 प्लस ए बार. तर ए प्लस ए बार इज नथिंग बट 1. तर आन्सर जे आहे ते तुमचं बी आन्सर येईल इथं. सेम या एक्झाम्पल मध्ये ए बार बी सी प्लस ए सी, सी कॉमन फॅक्टर आहे, सी ब्रॅकेटच्या बाहेर काढलेला आहे. ब्रॅकेटमध्ये ए बार बी प्लस ए, तर ए प्लस ए बी जे आहे
ते आपण रूल स्टडी केलेला आहे त्याच्यानुसार ए प्लस ए बार बी इज नथिंग बट ए प्लस बी नोट केलेलं. तर रूलमध्ये बघा ॲब्सॉर्प्टिव्ह रूलमध्ये हे इक्वेशन दिलेलं आहे दॅट इज सी इंटू ए प्लस बी. सी ॲज इट इज ही टर्म जी आहे ती रूलनुसार लिहिलेली आहे. देन नेक्स्ट ए प्लस बी बार इंटू ए बार प्लस बी बार. ब्रॅकेटने ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा. हा बार जो आहे तो सेपरेट नोट करून सिम्प्लिफिकेशन केलं तरी काही नाही प्रॉब्लेम. फक्त सिम्प्लिफिकेशन व्यवस्थित करा, आन्सर फाइंड आउट होईल. इथं काय केलेलं आहे या एक्झाम्पलमध्ये डी मॉर्गन्स थेरम नुसार नोट केलेलं आहे. तर आपण डी मॉर्गन्स थेरम काय स्टडी केलेला दॅट इज ए प्लस बी बार इज नथिंग बट ए बार इंटू बी बार नोट केलेलं आहे. ब्रॅकेटमध्ये ए बार प्लस बी बार ॲज इट इज नोट केलेला आहे. परत ए इंटू बी बार प्लस ए बार प्लस बी बार इज नथिंग बट ए बार इंटू बी बार. डी मॉर्गन्स थेरमने फक्त काय केलेलं आहे सिम्प्लिफिकेशन केलेलं आहे की आपण डी मॉर्गन्स थेरमचं फर्स्ट स्टेटमेंट आणि सेकंड स्टेटमेंट जे आहे त्याच्यावरून इथं फक्त आन्सर जे आहे ते नोट केलेलं आहे दॅट इज ए बार बी बार. एक्झाम्पल जे आहे ते तुम्ही नोट करा आणि तुमच्या ह्याने सॉल्व करा. सिम्पल एक्झाम्पल आहे, फक्त सिम्प्लिफिकेशन लक्षात आलं पाहिजे. लक्षात आलेत हे एक्झाम्पल. नंतर नेक्स्ट एक्झाम्पल जे आहे क्वेश्चन पेपरमध्ये तुम्हाला 4 मार्क्ससाठी विचारलेलं शेअर करते. हे लक्षात आलेत एक्झाम्पल. हे एक्झाम्पल लक्षात आलेले आहेत सगळ्यांना. चॅट बॉक्समध्ये येस ऑर नो शेअर करा. देन नेक्स्ट एक्झाम्पल जे आहे जे 4 मार्क्ससाठी तुम्हाला क्वेश्चन पेपरमध्ये विचारलेलं आहे. तर इथं हा 6 नंबरचं एक्झाम्पल हे परत रिपीट करते. तर ए बी सी प्लस ए बार बी प्लस ए बी सी बार दिलेलं आहे. तर आता याच्यामध्ये काय या सगळ्यांमध्ये कॉमन फॅक्टर काय निघतोय बी निघतोय. तर इथं बी लिहिलेला आहे ब्रॅकेटमध्ये ए सी प्लस ए बार प्लस ए सी बार. तर बी कॉमन फॅक्टर काढलेला आहे. देन नेक्स्ट काय हा ए सी प्लस हा ए सी बार आहे. तर या दोघांमध्ये काय कॉमन निघतोय ए कॉमन निघतोय प्लस इथं ए कॉमन काढलेला आहे. ब्रॅकेटमध्ये काय राहणार आहे तुमचा हा सी प्लस सी बार राहणार आहे प्लस ए बार जी आहे ती ॲज इट इज टर्म नोट केलेली आहे. सी प्लस सी बार मीन्स वॉट 1. तर ए इंटू 1 प्लस ए बार. तर ए इंटू 1 मीन्स काय ए. तर ए प्लस ए बार. तर ए प्लस ए बार इज नथिंग बट 1. तर बी इंटू 1 दॅट इज तुमचा आन्सर काय असणार आहे बी. तर हे कळालं एक्झाम्पल. बी कॉमन फॅक्टर काढलेला आहे. नंतर या दोन टर्म मधून ए सी प्लस ए सी बार मधून ए कॉमन फॅक्टर काढलेला आहे. हा ए बार ॲज इट इज नोट केलेला आहे रूलनुसार सी प्लस सी बार. तर आपण रूलमध्ये ए प्लस ए बार स्टडी केलेलं आहे. तर ए प्लस ए बार इज नथिंग बट 1. तर इथं आपलं काय सी प्लस सी बार टर्म आलेली आहे. तर सी प्लस सी बार इज नथिंग बट 1. तर इथं 1 नोट केलेलं आहे. परत इथं ए इंटू 1 मीन्स ए. ए प्लस ए बार इज नथिंग बट 1. तर इथं बी हा जो आहे कॉमन आहे बी इंटू 1. तर आन्सर तुमचं काय आलेलं आहे बी. तर लक्षात आलंय हे एक्झाम्पल. लक्षात आलंय ना एक्झाम्पल. नेक्स्ट एक्झाम्पल शेअर करते. दॅट इज क्वेश्चन पेपरमध्ये तुम्हाला एक्झाम्पल विचारलेलं आहे दॅट इज सिम्प्लिफाय युजिंग बुलियन एक्सप्रेशन
ए प्लस बी आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये काय दिलेलं आहे ए प्लस सी. तर फर्स्ट ब्रॅकेटमध्ये काय दिलेलं आहे ए प्लस बी दिलेलं आहे इंटू ए प्लस सी. तर 2 मार्क्ससाठी तुम्हाला काय केलेलं आहे तर क्वेश्चन पेपरमध्ये एक्झाम्पल जे आहे ते विचारलेलं आहे. तर आपण सिम्प्लिफाय काय करणार आहे फर्स्ट ब्रॅकेटने काय करणार आहे सेकंड ब्रॅकेटला मल्टिप्लाय करणार आहे. कॉमन फॅक्टर काय निघतोय ते चेक करणार आहे. त्याच्यानुसार रूलनुसार काय करायचं सिम्प्लिफिकेशन करायचं आणि आन्सर काय येत आहे ते फाइंड आउट करा. तर तुम्ही सिम्प्लिफिकेशन करा. सिंपल 2 मार्क्ससाठी क्वेश्चन आहे. फक्त काय या ब्रॅकेटने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलेलं आहे इथं फर्स्ट स्टेपमध्ये. सेकंड स्टेपमध्ये काय ए इंटू ए मीन्स काय ए प्लस ए सी ॲज इट इज प्लस बी सी ए बी प्लस बी सी ॲज इट इज. नंतर ए प्लस ए सी मध्ये काय कॉमन फॅक्टर निघतोय ए कॉमन फॅक्टर निघतोय ब्रॅकेटमध्ये 1 प्लस सी ए बी ॲज इट इज बी सी ॲज इट इज नोट केलेलं आहे. नंतर 1 प्लस सी इज नथिंग बट काय इथं मी मेन्शन केलेलं आहे दॅट इज 1. तर ए प्लस ए बी प्लस बी सी. आता या 2 टर्ममध्ये बघायचं ए कॉमन फॅक्टर निघतोय तर ब्रॅकेटमध्ये 1 प्लस बी राहील. 1 प्लस बी इज नथिंग बट 1 प्लस बी सी ॲज इट इज. तर ए प्लस बी सी. तर तुमचा आन्सर काय असणार आहे ए प्लस बी सी. लक्षात आलं हे एक्झाम्पल 2 मार्क्ससाठी तुम्हाला क्वेश्चन पेपरमध्ये विचारलेलं आहे हे एक्झाम्पल. सिंपल एक्झाम्पल आहे. फक्त मल्टिप्लिकेशन करायचंय फर्स्ट ब्रॅकेटने सेकंड ब्रॅकेटला अँड देन कॉमन फॅक्टर काय निघतोय ते बघायचं आणि रूलनुसार की जिथं 1 प्लस ए किंवा ए प्लस 1 आता या इक्वेशनमध्ये सी प्लस 1 बी प्लस 1 आलंय दॅट इज नथिंग बट 1 आपण रिप्रेझेंट करतो रूलनुसार. दॅट इज 2 मार्क्ससाठी क्वेश्चन आहे. नंतर 4 मार्क्ससाठी क्वेश्चन विचारलेला आहे. तुम्ही सॉल्व करा. फॉर द फंक्शन for the function f is equal to x bar y plus x y bar, find the component complement of f dash. तर f dash चा काय करायचं आपल्याला कॉम्प्लिमेंट फाइंड आउट करायला सांगितलेला आहे. फाइंड द कॉम्प्लिमेंट ऑफ f. तर इथं f काय दिलेला आहे तुम्हाला इक्वेशन x बार y प्लस x y बार दिलेला आहे. तर त्याचं काय सांगितलेलं आहे तुम्हाला कॉम्प्लिमेंट फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. तर कॉम्प्लिमेंट मीन्स व्हॉट की f चा बार फाइंड आउट करणार आहे. तर हे जे काय इक्वेशन आहे त्याला आपण परत काय करणार आहे बार देणार आहे. त्याच्यावरती बार दिलेला आहे. बारनुसार सिम्प्लिफिकेशन करा इक्वेशनचं. तर एक्स बार वाय प्लस एक्स वाय बार आणि परत याच्यावरती हा बार दिलेला आहे. कॉम्प्लिमेंट फाइंड आउट करायला सांगितलेला आहे. तर याच्यावरती कॉम्प्लिमेंट मीन्स व्हॉट हा कॉम्प्लिमेंट जो आहे तो बारने रिप्रेझेंट केलेला आहे. देन नेक्स्ट स्टेपमध्ये तर इथं ड्युॲलिटी थेरम यूज केलेला आहे. तर इथं प्लस ऑपरेटर आहे. प्लस ऐवजी काय केलेलं आहे इथं तर डॉट ऑपरेटर यूज केलेला आहे. तर एक्स बार वाय हा बार सेपरेट लिहिलेला आहे. प्लस ऑपरेटर ऐवजी डॉट रिप्रेझेंट केलेला आहे एक्स वाय बार बार. नंतर काय केलेलं आहे नेक्स्ट स्टेपमध्ये सिम्प्लिफिकेशन करा. हा बार जो आहे तो सेपरेट करा की एक्स बार बार इंटू वाय बार येणार आहे. तर इथं एक्स बारचा बार बार कॅन्सल होणार आहे फक्त एक्स येणार आहे. ड्युॲलिटी थेरमनुसार इथं इंटू साइन आहे त्याच्याऐवजी काय करायचं प्लस करायचं. या स्टेपमध्ये काय केलेलं प्लस ऐवजी डॉट लिहिलेला. नेक्स्ट स्टेपमध्ये इथं तुमचं मल्टिप्लिकेशन आहे. मल्टिप्लिकेशन ऐवजी काय करणार आहे तुम्ही प्लस साइन देणार आहे. दॅट इज ड्युॲलिटी थेरम यूज केलेला इथं. प्लस वाय बार नोट केलेला आहे इंटू ॲज इट इज एक्स बार प्लस वाय बार. बारचा बार काय करणार आहे कॅन्सल होणार आहे फक्त वाय येणार आहे. देन या ब्रॅकेटने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा एक्स एक्स बार प्लस एक्स वाय प्लस एक्स बार वाय बार प्लस वाय वाय बार. तर एक्स इंटू एक्स बार इज नथिंग बट 0 किंवा वाय इंटू वाय बार इज नथिंग इंटू 0. तर ही टर्म 0 होणार आहे ही टर्म 0 होणार आहे. तर एफचा कॉम्प्लिमेंट काय येणार आहे तुमचा एक्स वाय प्लस एक्स बार वाय बार. तर हा जो आहे कॉम्प्लिमेंट येणार आहे. ड्युॲलिटी थेरमने काय केलेला आहे कॉम्प्लिमेंट जो आहे तो फाइंड आउट केलेला आहे. तर प्लस ऑपरेटर ऐवजी डॉट ऑपरेटर यूज केलेला आहे. इथं डॉट असणार आहे दॅट इज मल्टिप्लिकेशन असणार आहे दॅट इज रिप्लेस्ड बाय प्लस ऑपरेटर. तर कॉम्प्लिमेंट जो आहे तो फाइंड आउट केलेला आहे. सॉल्व करा तुम्ही म्हणजे लक्षात येईल. सॉल्व करून बघा.
4 मार्क्ससाठी तुम्हाला कॉम्प्लिमेंट ज्यावेळी फाइंड आउट करायला विचारला जाईल दॅट टाइम फक्त बार रिप्रेझेंट करायचा, ड्युॲलिटी थेरम अप्लाय करायचा, प्लस ऑपरेटर ऐवजी डॉट ऑपरेटर यूज करायचा. जिथं डॉट मीन्स मल्टिप्लिकेशन नसणार आहे तिथं तुम्ही काय करणार आहे, प्लस ऑपरेटर जो आहे तो रिप्लेस करणार आहे. एक्झाम्पल जे आहे हे एक्झाम्पल सॉल्व करून बघा. सिंपल एक्झाम्पल आहे, फक्त कन्फ्युजन करायचं नाही. 4 मार्क्ससाठी तुम्हाला एक्झाम्पल जे आहे ते विचारलेले आहे. आता हे एक्झाम्पल दिसताना एवढं मोठं दिसतंय, पण सॉल्व केल्यानंतर ॲक्च्युअली तुम्हाला लक्षात येईल की एकदम सिंपल एक्झाम्पल आहे. की काय तुम्हाला इथं स्टेटमेंट प्रूव्ह द फॉलोइंग एक्सप्रेशन युझिंग बुलियन अल्जेब्रा, की तुम्हाला LHS साईड दिलेली आहे, RHS साईड दिलेली आहे की AB प्लस CD इज इक्वल टू A प्लस C देन A प्लस D सेकंड ब्रॅकेटमध्ये इंटू B प्लस C इंटू B प्लस D. तर सपोज मी काय घेतलं इथं RHS साईड घेतली आहे, RHS साईडवरून काय LHS साईड जी आहे ती फाइंड आउट करणार आहे. तर RHS साईडमध्ये काय ब्रॅकेटमध्ये A प्लस C सेकंड ब्रॅकेटमध्ये A प्लस D इंटू B प्लस C इंटू B प्लस D. तर ब्रॅकेटने फक्त ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा, सिम्प्लिफिकेशन करा, कॉमन फॅक्टर काय निघतोय ते बघा आणि LHS साईड जे आहे AB प्लस CD इक्वेशन फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करा. तर एक्झाम्पल तुम्ही नोट करा, सिम्प्लिफिकेशन तुम्ही करा, इथल्या स्टेप बघू नका. तुम्ही फक्त काय करा, एकेका ब्रॅकेटने सपोज या ब्रॅकेटने पहिल्यांदा या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा, देन ही जी काय टर्म येईल या ब्रॅकेटने याला मल्टिप्लाय करा, देन ही काय जी टर्म येईल त्याने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा. सिंपल एक्झाम्पल आहे, फक्त ब्रॅकेटला मल्टिप्लिकेशन करायचंय. आणि रूल जे आहे ते मी इथं साईडला रूल मेन्शन केलेले आहे. जर इक्वेशनमध्ये A इंटू A आलं तर A नोट करायचं, 1 प्लस D प्लस C आलं की A प्लस B प्लस 1 आपण रूल स्टडी केलेले त्याच्यानुसार आलं तर 1 रिप्रेझेंट करणार आहे. C इंटू C असेल तर C, तर इथं CD इंटू CD आलेलं आहे त्यामुळे CD सिंगल टाइम नोट केलेलं आहे. इक्वेशन तुम्ही नोट करा आणि तुम्ही सॉल्व करा. 4 मार्क्ससाठी विचारलेलं इक्वेशन आहे. नोटबुकमध्ये इक्वेशन जे आहे ते नोट करा आणि सॉल्व करा. A प्लस C इंटू A प्लस D इंटू B प्लस C प्लस इंटू B प्लस D. तर काय केलेलं आहे, A इंटू A ब्रॅकेटने ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा. सपोज फर्स्ट ब्रॅकेटने मी फर्स्ट ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलेलं आहे, A इंटू A प्लस A इंटू D प्लस A इंटू C प्लस C इंटू D. तर हे पहिले 2 ब्रॅकेट मल्टिप्लाय केलेले आहेत आणि दुसरे 2 ब्रॅकेट काय केलेले आहेत, एकमेकांना मल्टिप्लाय केलेले आहेत. नंतर नेक्स्ट स्टेपमध्ये काय A इंटू A मीन्स A, AD प्लस AC प्लस CD ॲज इट इज. B इंटू B मीन्स काय B प्लस BD प्लस BC प्लस CD. देन नेक्स्ट स्टेपमध्ये कॉमन फॅक्टर काय निघतोय ते चेक केलेलं आहे. तर इथं या 3 टर्ममध्ये A जो आहे तो कॉमन निघतोय. तर A इंटू ब्रॅकेटमध्ये 1 प्लस B प्लस C प्लस CD ॲज इट इज. या इक्वेशनमध्ये या 3 टर्ममधून B फॅक्टर जो आहे तो कॉमन निघतोय. ब्रॅकेटमध्ये 1 प्लस D प्लस C प्लस CD. तर 1 प्लस D प्लस C इज नथिंग बट 1 नोट करायचं. तर A प्लस CD इंटू B प्लस CD. तर या ब्रॅकेटने परत या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा, सिम्प्लिफिकेशन करा, तुम्हाला LHS साईड जी आहे ती मिळेल. सिम्प्लिफिकेशन करा. सिम्प्लिफिकेशन तुम्ही करा म्हणजे लक्षात येईल. LHS साईड इज इक्वल टू RHS साईड प्रूव्ह होईल. 4 मार्क्ससाठी तुम्हाला सिंपल एक्झाम्पल विचारलेले असतात क्वेश्चन पेपरमध्ये. येत आहे इक्वेशन
लक्षात आले हे एक्झाम्पल सगळ्यांना? सॉल्व झालंय? सॉल्व करा. सॉल्व केल्याशिवाय लक्षात येणार नाहीये. त्यामुळे पेन आणि नोटबुक हातातच ठेवायची, एक्झाम्पल सॉल्व करून बघायचे. इथं LHS साइड इज इक्वल टू RHS साइड फाइंड आउट झाली आहे सगळ्यांची. सिंपल एक्झाम्पल आहे. फर्स्ट याच्यामध्ये काय, हे दोन ब्रॅकेट एकमेकांना मल्टिप्लाय केलेले, हे दोन ब्रॅकेट एकमेकांना मल्टिप्लाय केलेले, सिम्प्लिफिकेशन करून कॉमन फॅक्टर फाइंड आउट केलेला आहे. नंतर हे दोन ब्रॅकेट तुम्हाला मिळतील, परत ह्या ब्रॅकेटने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलेलं आहे. कॉमन फॅक्टर काय निघतोय ते बघा आणि त्याच्यानुसार सिम्प्लिफिकेशन करून आन्सर जे काय फाइंड आउट करायचंय ते तुम्हाला इथं फाइंड झालेलं आहे. झालंय सगळ्यांचे एक्झाम्पल लक्षात आलंय? देन नेक्स्ट सेम इक्वेशन जे आहे 4 मार्क्ससाठी तुम्हाला विचारलेले. सिम्प्लिफाय द फॉलोइंग बुलियन एक्सप्रेशन दॅट इज y इज इक्वल टू AB प्लस ABC प्लस A बार B प्लस A बार B बार C. तर इथं फर्स्ट दोन एक्झाम्पल दिलेले आहेत, दोन्ही सॉल्व केलेले आहेत मी. तर पहिलं एक्झाम्पल काय, AB प्लस ABC प्लस A बार B प्लस A बार B बार C. तर याच्यामध्ये काय केलेलं आहे, सिम्प्लिफिकेशनमध्ये क्रॉस चेक करायचं, या दोन टर्म मधून काय कॉमन फॅक्टर निघतोय, या दोन टर्म मधून काय कॉमन फॅक्टर निघतोय. तर याच्यामध्ये AB कॉमन फॅक्टर निघतोय ब्रॅकेटमध्ये 1 प्लस C. याच्यामध्ये काय कॉमन फॅक्टर निघतोय, A बार ब्रॅकेटमध्ये B प्लस B बार C रिप्रेझेंट राहतंय. AB 1 प्लस C इज नथिंग बट 1 प्लस A बार ब्रॅकेटमध्ये B प्लस B बार C इज नथिंग बट, की आपण रूलमध्ये A प्लस A बार C स्टडी केलेलं, दॅट इज नथिंग बट A प्लस C रिप्रेझेंट करत होतं. आता इथं टर्म काय आली आहे, B प्लस B बार C. तर B प्लस B बार C इज नथिंग बट B प्लस C रिप्रेझेंट करणार आहे. तर इथं B प्लस C रिप्रेझेंट केलेलं आहे. परत A बारने काय केलेलं आहे, या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलेलं आहे, दॅट इज AB प्लस A बार B प्लस A बार C. नंतर या दोन टर्म मधून कॉमन फॅक्टर काय निघतोय, B निघतोय ब्रॅकेटमध्ये A प्लस A बार प्लस A बार C. y इज इक्वल टू A प्लस A बार इज नथिंग बट 1 प्लस A बार C ॲज इट इज नोट केलेले, दॅट इज आन्सर ऑफ B प्लस A बार C. तर हे जे आहे फर्स्ट इक्वेशनचं. आता टाइम लिमिट जो आहे तो संपेल. सेकंड इक्वेशन जे आहे ते तुम्ही नोट करून घ्या. उद्याच्या लेक्चरला आन्सर तुम्ही सांगायचं काय येतंय ते या इक्वेशनचं. दॅट इज y इज इक्वल टू A प्लस B इंटू ब्रॅकेटमध्ये A प्लस B बार इंटू A बार प्लस B. सिम्प्लिफिकेशन करायचं, रूल बघायचे, रूलनुसार फक्त कॉमन टर्म काय निघतीये त्याच्यानुसार रूलनुसार टर्म्स ज्या आहेत त्या रिप्रेझेंट करायच्या. सेकंड इक्वेशन जे आहे ते तुम्ही नोट करून घ्या. याचा आन्सर काय येतंय ते तुम्ही उद्या मला उद्याच्या लेक्चरला सांगा. इक्वेशन जे आहे ते नोट करून घ्या. y इज इक्वल टू A प्लस B फर्स्ट ब्रॅकेटमध्ये इंटू A प्लस B बार इंटू A बार प्लस B. ब्रॅकेटने फक्त काय करणार आहे, ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं आणि सिम्प्लिफिकेशन करायचं. इक्वेशन जे आहे ते सगळ्यांनी नोट करून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या या स्लाइडचा. फक्त ब्रॅकेटने ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा आणि आन्सर काय येतंय ते फाइंड आउट करा सेकंड एक्झाम्पलचं. दोनच मिनिट संपलंयच आता. तर झालंय सगळ्यांनी नोट केलेलं आहे सेकंड एक्झाम्पल. तर एक्झाम्पल नोट करा आणि नेक्स्ट लेक्चरला काय करा, काय आन्सर येतंय ते शेअर करा किंवा ग्रुपवरती तुम्ही सॉल्व करून तुमचं जे काय आन्सर येतंय ते फोटो काढून शेअर करा, म्हणजे बाकीच्यांचं आणि तुमचं आन्सर सेम येतंय का नाही क्रॉस चेक करा. उद्याच्या लेक्चरला मी तुम्हाला याचा आन्सर शेअर करणारच आहे.
बट त्याच्या आधी तुम्ही सॉल्व्ह करा. फक्त काय करायचंय, या ब्रॅकेटने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा,